जास्त शिक्षण असलेला उमेदवार कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या पदावर आपला हक्क सांगू शकत नाही। जर त्याने माहिती लपवली तर त्याची नोकरी थेट जाऊ शकते। हे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाचे। नेमकं प्रकरण काय? तर ही केस आहे सिंडिकेट बँकेची। बँकेने बँक अटेंडंट म्हणजेच शिपाई या तात्पुरत्या पदासाठी भरती काढली। या पदासाठी बँकेने एक स्पष्ट अट ठेवली, उमेदवाराचं शिक्षण जास्तीत जास्त इयत्ता 10वी पास असावं। एका पठ्याने या पदासाठी अर्ज केला आणि त्याला नोकरी सुद्धा मिळाली। पण जेव्हा बँकेने त्याचे रेकॉर्ड तपासले तेव्हा एक मोठा धक्का बसला। तो उमेदवार प्रत्यक्षामध्ये पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट होता। त्याने नोकरी मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक आपले उच्च शिक्षण बँकेपासून लपवले होते। बँकेने तात्काळ कारवाई केली आणि माहिती लपवल्याच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकलं। आता नोकरी गेल्यावर तो कर्मचारी शांत बसला नाही। त्याने थेट मद्रास हायकोर्टामध्ये धाव घेतली। हायकोर्टाने या प्रकरणाचा विचार करून बँकेला आदेश दिले की त्याला पुन्हा कामावर घ्या। आता कर्मचाऱ्याला वाटलं आपण केस जिंकलो, पण बँकेने हायकोर्टाच्या या निर्णयाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि इथेच या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली। सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा निर्णय थेट रद्द केला आणि बँकेची कारवाई 100% योग्य असल्याचं स्पष्ट करून टाकलं। आता तुम्ही म्हणाल, जास्त शिकलेला माणूस जर खालच्या पदावर किंवा ज्या पदासाठी कमी शिक्षण गरजेचं आहे त्या पदावर काम करायला तयार आहे, तर त्यात बिघडलं कुठे? सुप्रीम कोर्टाने यामागे एक अत्यंत भक्कम कारण दिलंय। कोर्टाने म्हटलंय, सरकार आणि सार्वजनिक संस्थांनी निष्पक्ष रोजगारदाता म्हणजेच फेअर एम्प्लॉयर म्हणून काम करणं अपेक्षित आहे। काही नोकऱ्या मुद्दाम कमी शिकलेल्या लोकांसाठी जसं की केवळ 10वी पास साठी राखीव ठेवल्या जातात। जर तिथे देखील ग्रॅज्युएट लोकांनी गर्दी केली तर त्या गरीब आणि कमी शिकलेल्या उमेदवारांनी जायचं कुठे? कोर्टाने स्पष्ट केलंय की भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या नियमांचं पालन झालंच पाहिजे। उच्च शिक्षण असणं हा तुमचा अधिकार आहे, पण त्यामुळे तुम्हाला कमी पात्रतेच्या पदांवर दावा करण्याचा किंवा माहिती लपवण्याचा परवाना मिळत नाही। थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, नोकरीची गरज सर्वांना आहे, पण नोकरी मिळवताना अर्जामध्ये खोटी माहिती देणं किंवा शैक्षणिक पात्रता लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं। मिळवलेली नोकरी तर जाईलच, पण भविष्यामध्ये कायदेशीर कारवाईलाही सामोरं जाऊ लागू शकतं। सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर तुमचं मत काय? ग्रॅज्युएट तरुणांनी कमी पात्रतेच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करणं योग्य आहे की अयोग्य? आपलं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा।